जय जिजाऊ. मी इंदू गायकवाड. हिरकणी बुरुज माझं साम्राज्य या बुरुजावर आपलं स्वागत. वेगळा विषय आहे तरुणाईच्या बाबतीमध्ये आणि तरुणाईला एक वेगळं असं सांगणं की जे त्यांना विस्मरणात गेलेलं असतं त्यांच्या या तरुणाईच्या वातावरणामध्ये, आजूबाजूच्या त्यांच्या जोशपूर्ण वातावरणामध्ये. सर्वत्र आजूबाजूला त्यांची तरुणाई म्हणजे मित्र-मैत्रिणी आणि यामध्ये फक्त हास्य, विनोद आणि सहजपणे आयुष्य जगणं, ज्याला काही अजून गांभीर्य माहिती नाही. जगणं काय असतं आणि इतरांनाही जगवणं काय असतं ते त्यांच्या धुंदीमध्ये असतात, यशाच्या धुंदीत असतात, मौज-मजेच्या धुंदीमध्ये असतात, त्यांची स्वप्न असतात आणि एक फक्त आनंददायी वातावरण त्यांना असतं. त्यामध्ये दुःखाचा लवलेश नसतो, कारण त्यांनी काही जग अनुभवलेलं नसतं आणि त्यांच्या आयुष्यामध्ये काही अशा खूप मोठ्या घटनाही घडलेल्या नसतात, खूप मोठ्या मोठ्या घडामोडी घडलेल्या नसतात आणि त्यांच्यावर जबाबदाऱ्या तशा पडलेल्या नसतात. त्यामुळे त्यांना एक वेगळं वातावरण असतं आणि या वेगळ्या वातावरणामध्ये त्यांना या दुःखाची, या आपल्या वाईट परिस्थितीची कल्पना नसते. तर हा वाईट परिस्थिती आणि ही वाईट ज्या गोष्टी आहे, दुःखद गोष्टी आहे, वेदनादायी गोष्टी आहेत, या प्रसंगांना सामोरं आई वडील जात असतात आणि जेव्हा ही मुलं आई वडील होतात तेव्हाच त्यांना या वेदना कळतात की आई वडील झाल्यानंतर काय असतं. जोपर्यंत आपलं लग्न नसतं, आपल्याला मुलं बाळं नसतात, आपण तरुण असतो, मौजमजा करत असतो, आपल्याला कुठल्या जबाबदाऱ्या खांद्यावर पडलेल्या नसतात, तोपर्यंत आई वडिलांवरती अवलंबून ही तरुणाई असते. त्यांना त्याची विशेष अशी पुढं काही काळजी करण्याचं कारण नसतं, कारण आई वडील असतात काळजी करायला, त्यांना आधार द्यायला, सगळ्या गोष्टी सांभाळून घेतात आई वडील. अगदी त्यांच्यावरती कसलंही संकट येऊ देत नाही, दुःख येऊ देत नाही. त्यांच्यावरची संकट आई वडील पेलत असतात आणि त्यांनी जन्म दिला याची जाणीव आई वडिलांना असते आणि म्हणून आई वडील कधी मुलांना असे खूप त्रास देत नाही किंवा त्यांना त्यांच्या वाट्याला येऊ नये. जे आपल्या वाट्याला आलेलं आहे ते आपल्या लेकरा बाळांच्या वाट्याला येऊ नये आयुष्यात, असं म्हणून आई वडील आपले स्वतःवरती ती सगळी संकट घेत असतात आणि देवाजवळ हीच प्रार्थना करतात की मला काहीतरी होऊ दे, माझ्या जीवाचं बरं वाईट होऊ दे, पण माझ्या पोराचं काय व्हायला नको पाहिजे, माझ्या पोरीचं काय व्हायला नको पाहिजे. तर हे आईबाप झाल्यावरतीच कळतं, तसं कळत नाही. तसं कितीही त्यांच्या कानी कपाळी ओढून सांगितलं, अगदी जीव खाऊन त्यांना सगळं पटवून जरी दिलं ना, बाबांनो असं नका करू, तसं नका करू, हे ऐका, हे चांगलं नाही, हे तुमच्या भल्याचं आहे, ह्याच्या नादाला लागू नका, हे करा ते करा, असं जीव तोडून जरी सांगितलं ना तरी ते त्यांना समजत नाही आणि ते तसे समजून पण घेत नाही, कारण ते वयच तसं असतं. तर ह्या गोष्टी त्यांना तरी सुद्धा वारंवार सांगाव्या लागतात, त्याची कल्पना द्यावी लागते. जर काहीच नाही सांगितलं, त्यांना कसलीच उदाहरणं दिली नाही आणि जाणीव करून नाही ना दिली, तर ही मुलं त्यांच्याच मौज मस्तीच्या त्या दिवसांमध्ये ते एन्जॉय करत राहतात. त्यांचं कधीच या दुःखांकडं लक्ष जात नाही. तर ते हे लक्ष त्यांचं आणावं लागतं आणि त्यासाठी वारंवार त्यांना हे सांगितलं पण पाहिजे. ज्या ज्या वेळेला असे प्रसंग घडतात त्या वेळेला या अशा तरुणाईला, घरातल्या मोठ्या मुला-मुलींना याची जाणीव करून दिली पाहिजे. त्यांना हे सगळे दुःखद प्रसंग सुद्धा कसे फेस करायचे, कसे हाताळायचे याची माहिती आणि याची जबाबदारी पण त्यांच्यावरती सोपवली पाहिजे. तेव्हा त्यांना याचं गांभीर्य कळेल. नाहीतर ते त्यांच्याच तालामध्ये, त्यांच्याच धुंदीमध्ये ते जगत असतील. आता आपल्यासारख्या मोठ्या वयस्कर माणसांना या गोष्टी जाणवतात, त्या सगळेजण त्या फेस करत असतात, म्हणून त्यांना ते कसं असतं की त्या मुलांना असं एक प्रकारचं एक संरक्षण असतं की असं काही दुःख असतं म्हणजे ते आपल्या आई वडिलांसाठी असतं. आपल्यासाठी थोडं आहे. आपल्या घरातले जी गुण मोठी माणसं आहे ते बघून घेतील, काय प्रसंग आला कुठलाही तर आपल्याला काय फेस करायची गरज नाहीये किंवा आपण कशाला त्याचा आता विचार करत बसायचा. आपलं काम आहे अभ्यास करायचं, आपलं काम आहे प्रेम करायचं, आपलं काम आहे दुसऱ्याला वेळ द्यायचं, आपलं काम आहे इतरांच्या जीवनामध्ये सुख पेरायचं. आपल्या आई वडिलांचं करायला आई वडील समर्थ आहेत, आपल्या घरादाराचं बघायला आई वडील मोठी भावंड समर्थ आहे, आपल्याला काय करायचं. तर ही एक अशी मानसिकता या तरुणाईची घरातल्या मुलामुलींची होत असते. आता बघा या दिवसांमध्ये आता हा जो पितृपंधरवडा चालू आहे, हे जे जे गेलेले माणसं आहेत, या जगातून निरोप घेऊन गेलेले आहेत, ते त्यांच्या आठवणी, त्यांचं सगळं काही आपल्या
कडे सोडून गेलेले आहेत. पुढं वारसांना ते आठवणी आणि त्यांचं जे अस्तित्व ते सगळं काही फार दुःखद वेदनादायी असतं आणि हा प्रवास जो त्यांचा आहे त्यांना अनुभवण्याचा, तर तेच ज्यांचे घरामध्ये हे असे घटना घडलेले आहेत, ज्यांची माणसं जवळची सोडून गेलेले आहेत त्यांना, तर हे जग सोडून गेलेले, तर त्यांच्यासाठी किती वेदनादायी प्रवास आहे हा असा जो आई वडील जो फेस करतात ते हा प्रसंग. कित्येकांची तरुणीताठी मुलं गेलेली आहेत, मुली गेलेल्या आहेत, काही आजारपणामुळे गेलेले, काही अपघातामध्ये गेलेले आहेत, काही प्रेमभंग झालाय म्हणून गेलेले आहेत, काहींनी स्वतःला काहीतरी दुखापत करून घेऊन गेलेले आहेत, कोणाचे खून झालेले आहेत, कोणाचा काही कुठलाही एक वाईट प्रसंग झालेले, हत्या झालेले, कितीतरी वेदनादायी प्रसंग या जगामध्ये माणसांच्या आयुष्यामध्ये झालेले असतात. कोणाच्या घरामध्ये काय झालेलं असतं, कोणाच्या आयुष्यामध्ये काय झालेलं असतं हे तेच त्या माणसाला माहीत असतं. आणि तरी सुद्धा तो वेदनादायी दुःख जे त्याची ती टोचणी, त्याची जी ही जी त्यांची जो गॅप पडलेला असतो, म्हणजे त्यांची जी अनुपस्थिती जाणवते त्यांना पदोपदी जीवनामध्ये, तर ते कसे फेस करत असतील, तर हा ज्याच्यावरती बितलंय तोच जाणू शकतो. हे आपल्याला असं वाटतं, आपण पाहतो सहज एखादी ॲम्ब्युलन्स ट्रॅफिकमध्ये आपण अडकलेला असतो, जातो, सिग्नलला थांबलेला असतो, प्रवास करताना एखादी ॲम्ब्युलन्स दिसते, त्या ॲम्ब्युलन्समध्ये एखादं प्रेत असतं, तिथे माणसं बसलेली असतात, काही वेळेला एखादीच व्यक्ती असते त्याच्याजवळ, काही वेळेला माणसं असतात, काही वेळेला काय कोणाचा अपघात झालेला असतो काय, तर हे किती दुःखदायी वेदनादायी प्रसंग असतात. हे त्या कुटुंबातल्या ज्यांना कोणाला फेस करावं लागलेलं आहे, तर त्या व्यक्ती या प्रसंगांना सामोरे गेलेले आहेत, तर हे दुःख काय असतं, ही झळ काय असते हे त्या माणसांना चांगली माहिती आहे. इतर माणसं कसं त्याचं एक वर घेतात, एक तेवढ्या पुरतं झालं, वाईट झालं एवढं बोलून आणि सोडून देतात. परंतु ज्यांच्यासाठी जे झालेलं असतं, घडलेलं असतं, तर ते इतकं सहजपणे सोडून देण्यासारखं नसतं ते. आता एखादी आई आता श्राद्ध पक्षामध्ये आघारी घालते, एखाद्या मुलाचं घालते, पितृ पंधरवड्यामध्ये आघारी घालतात, त्यांना घास घालावा लागतो. घरातले कर्ते पुरुष गेलेले असतात, कोणाचे नवरे गेलेले असतात, पोटची मुलं गेलेले असतात, सासू सासरे, आई वडील, कोणी जवळची माणसं कुटुंबातले गेलेले असतात. त्यांना जेवण करताना त्या स्त्रीला काय वाटत असेल, एखाद्या आईला मुलाचं घास घालण्यासाठी ती स्वयंपाक करत असेल तेव्हा तिच्या मनाला काय यातना होत असतील. 9 महिने पोटात वाढवलेला मूल ती वाढवते, मोठं करते, आणि ते जेव्हा हे जग सोडून जातं तेव्हा त्या आईच्या घशाखाली कसा घास उतरत असेल. त्या दिवशी पण ती त्या मुलीच्या आवडीचा स्वयंपाक बनवत असते, त्याच्यासाठी बनवत असते, त्याला घास घालावं म्हणून ती काळजीने ते सगळ्या गोष्टी करत असते. तर हा असा आईचा जीव असतो. आईने कसं जगत असेल एक थोडाही विचार केला आपण जर अशा आईबापांविषयी, तर खरंच कसं जगत असतील ते. एक थोडासा असा आपल्यातल्या जीवनातून थोडासा वेळ काढून बघा ना, या अशा ज्यांना सोडून गेलेले आहेत हे घरातली माणसं, आणि असे जे कुटुंब आहेत, ते कुटुंब त्या आपल्या आवडत्या माणसाचा फोटो बघून त्याला नैवेद्य दाखवूनच पोटात घास घालतात, त्याला बघूनच आयुष्य जगत असतात. म्हणजे किती तो वेदनादायी प्रवास असेल. किती मुलं मुली आपल्या आईवडिलांना जे नसतील तर त्यांच्या फोटोजवळ पहिला पगार आणून ठेवतात. दरवेळेला पगार झाला की काहीतरी गोडधोड आईवडिलांच्या फोटोला नैवेद्य दाखवतात. आई वडील ज्यांचं पोटचं पोर गेलेलं आहे, गोळा गेलेला आहे, त्याला ते रोज नैवेद्य दाखवून आणि 2 घास पोटामध्ये घालतात. काय ताकद असेल त्यांना, आणि किती बळ उसना अवसान आणून आणि ते जगत असतील. तर ह्याची थोडी कल्पना करून बघा बरं इतर माणसांनी. आणि हे जे म्हणजे किती दुःखद, आणि त्याला काही त्या वेदनेला अंतच नाही, त्या दुःखाला काही अंतच नाही, मर्यादाच नाही. तर असं भयानक आयुष्य वाटायला ज्याच्या आलेलं असतं, हे घरून घरी असतं, आजूबाजूला असतं, पण आपण कधी कुठं बघतो कोणाकडे नाही. असं जेव्हा आपल्याला काहीतरी दिसतं तर तेव्हा फक्त आपण थोडीशी हळहळ व्यक्त करतो आणि त्या माणसाला थोडंसं 2 धीराचे शब्द बोलतो आणि आपला मार्ग जातोय. या जीवनचक्रामध्ये आपण दररोज त्यांच्या बरोबर नसतो, दररोज त्यांच्या या दुःखामध्ये वाटेकरी नसतो, दररोजच आपण त्यांच्याकडे या विषयाकडे बघत नाही. परंतु जे आहेत त्या कुटुंबातले त्यांना तर हे दररोजच फेस करावं लागतं. हे दुःख तर दररोज अगदी क्षणोक्षणी त्यांच्या हृदयामध्ये असतं, मनात असतं, घरात असतं, ठाई असतं. जिथं जातील तिथं, कुठं फिरायला गेले तरी तिथं त्यांना त्यांच्या त्या
गेलेल्या मुलाबाळांची आठवण येणार, कुठं घरात असले कुठल्या आनंदाच्या क्षणामध्ये जरी असले तरी त्यांना ते त्यांच्या मुलाबाळांची आठवण येणार, जे हे जग सोडून गेलेले. कसं असतं म्हणजे जो जग सोडून जातो तो जातो, परंतु तो जिवंत जो माणूस असतो त्याला पण तो संपूर्णच जात असतो, त्याचंही जगणं तो घेऊन जात असतो. आणि हे निसर्गाने परमेश्वराने हे जे दिलेलं आहे माणसाला, हे जन्म मरण, यातून कोणाची सुटका नाही, यातून कोणाचा शेवटही नाही. शेवट आपला जो होईल तो हे जग सोडून जाण्याचा तेव्हाच. तर ह्या गोष्टी ज्या येतात जन्म घेऊन आपल्या घरामध्ये, परंतु ते असतात आपल्यामध्येही, त्यांचा शेवट झाला तरी पण ते त्यांच्या अस्तित्वाच्या आठवणी, त्यांचं सगळं जग ठेवून जात असतात आपल्याला. ते कधीच कोणाला विसरता येणं शक्य नाही. मुला मुलींना किती वेळा सांगत असतो, अरे नीट व्यवस्थित गाडी चालवा, हळू गाडी चालवा, कुठं प्रेमभंग झाला तर काही जीवाचं बरं वाईट करून घेऊ नका, काही नाही तर काहीतरी होतं पुढं, हे नाही तर ते होईल, ते नाही तर ते होईल, दुसरं होईल, तिसरं होईल, परंतु असा जीवाशी खेळ करू नका, आई बापाला वेदना देऊ नका. तुम्ही जाल पण आई बापाला मागे जिवंतपणे मरण यातना भोगायला तुम्ही निघून जाल. असं मुलांना सांगितलं की मुलं तेवढ्या पुरतं आपलं लाजणं बुजणं, त्यांना आईबाप होणं माहिती नसतं. ते जेव्हा होतात त्यावेळेला त्यांना ते कळतं, पण तोपर्यंत मात्र त्यांना या गोष्टीचं काही गांभीर्य वाटत नाही. आणि कसं की चाललंय चाललंय काय होतंय ते इतका बेभरोशी, त्यांचा स्वतःवरती विश्वास असा जास्त असतो, म्हणजे ओव्हर ते जास्त स्वतःला हे करतात की काय होतं त्याला, झालं तर बघून घेऊ, काय त्याच्यातनं एवढं काय होणार आहे जाणार आहे, असा त्यांचा विचार असतो. परंतु हा वेदनादायी जो मागचा प्रवास असतो तो हा असा त्या घरातल्या माणसांसाठी असा अविस्मरणीय असतो. तर या गोष्टींकडं तरुणाईने लक्ष दिलं पाहिजे. आणि जे मोठे सांगतात, इतर मोठी माणसं सांगतात तर ते ऐकलं पाहिजे आणि याचं गांभीर्य ओळखून त्यांनी राहिला पाहिजे. स्वतःची काळजी घेतली पाहिजे, इतरांची काळजी घेतली पाहिजे. आणि कुणीच असं आपल्या आईवडिलांना आपल्या अशा जाण्यामुळं त्यांना जर असं त्यांचं जगणं मरणं जर संपत असेल तर मग असं विचार करून चालणार नाही. तर मुलांनी याची काळजी घ्यावी आणि स्वतःचं जीवन व्यवस्थित सांभाळावं, आईवडिलांनाही व्यवस्थित सांभाळावं, अशा प्रकारचं दुःख देऊ नये आणि याची काळजी घेऊन पुढचं आयुष्य जगावं, असं प्रयत्न सगळ्यांनी करायचा आहे. पुन्हा भेटूया. धन्यवाद.